राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। महाडमध्येही बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत। बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना महाडमधून समोर आली आहे। सख्या बापाने स्फोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे। या घटनेने महाड शहरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पती खालिद तजमुल तांबे याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। फिर्यादी व आरोपी हे नात्याने पती पत्नी असून सन 2019 मध्ये त्यांचे कौटुंबिक वाद होत असल्याने न्यायालयात त्यांचा दावा दाखल आहे। त्यामुळे ते एकाच घरात वेगवेगळे राहत असून आरोपी पती कामानिमित्त कुवेत येथे राहत होता। तसेच 20 जुलै रोजी आरोपी पती कुवेत येथून महाड येथे घरी आला होता। दिनांक 1 ऑगस्ट रोजी फिर्यादी आधार कार्ड शोधण्यासाठी गेले असता त्यांना फाईलमध्ये कोणतेही कागदपत्र आढळून आले नाहीत। याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेला असता आरोपी पती याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने तुम्ही शिव्या का देता असे विचारले असता आरोपीने तू माझी मुलगी नाहीस असे सांगून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरुवात केली। हे पाहताच आईने पीडित मुलीला हिसकावून थेट पोलीस ठाणे गाठले आणि नराधम पती विरोधात तक्रार दाखल केली। महाड शहर पोलीस ठाणे येथे आरोपी खालिद तजमुल तांबे मूळ राहणार राजेवाडी महाड याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला। या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन गुरव करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।